सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे पाक लष्करानं सरकारचा आदेश धुडकावलेला आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानं पाकिस्तान सरकार आणि लष्करातील बेबनाव आता उघड होतो आहे। पाकिस्तानामध्ये सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष होणार का, हा या क्षणाला कळीचा मुद्दा आहे। पाकिस्तानामध्ये सत्ता बदल होणार का, या प्रश्नाभोवती सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। या क्षणाची महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो। पाक लष्करानं सरकारचा आदेश धुडकावलेला आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्करातील बेबनाव उघड होताना दिसतोय। पाकिस्तानमध्ये सरकार आणि लष्करामध्ये आता यामुळे संघर्ष होणार का, हे आपल्याला बघायचं आहे। पाकिस्तानमध्ये सत्ता बदल होणार का, या प्रश्नाभोवती सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या 3 तासांमध्ये या शस्त्रसंधीचं पाकिस्तानच्या लष्करानं उल्लंघन केलं आणि पुन्हा एकदा सीमेपारहून गोळीबार सुरू करण्यात आला। ड्रोन दिसल्याची ही माहिती अनेक भागातून पुढे येते आणि त्यामुळे पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष होणार का, हा प्रश्न लष्कराच्या या भूमिकेनंतर पुढे येताना दिसतो आहे। पाक लष्करानं सरकारचा आदेश धुडकावलेला आहे। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। अवघ्या 3 तासात पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय। नौशेरा आणि अखनूरमध्ये ब्लॅकआउट आहे। पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मूमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू आणि सीमा भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, 3 तास शस्त्रसंधीचा लागू झाल्यानंतर झाले आणि त्याच्या पूर्वीच खरं तर पाकिस्तानच्या लष्करानं सरकारचा आदेश एक प्रकारे धुडकावला आणि त्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यामधला जो बेबनाव आहे, ज्याची चर्चा आधीपासून सुरू होती, तो या निमित्तानं उघड झालेला दिसतोय। एक माणसामध्ये बोलताना असं सांगितलं जात असतं, कुत्र्याचं शेपूट नेहमी वाकडं असतं आणि ते सरळ होत नाही, ते कापून टाकावं लागतं। आता ती वेळ आलेली आहे। पाकिस्तानने जर पुन्हा अशा पद्धतीने हल्ले सुरू केले असतील तर ते लष्कराने केले किंवा पाकिस्तान सरकार करतंय याच्या चर्चेपेक्षा त्यामुळं भारताचं नुकसान होतंय इथपर्यंत येणं आता गरजेचं अपेक्षित आहे। त्यामुळे भारत सरकार या संदर्भामध्ये तात्काळ उत्तर देईल आणि आता भारत सरकारने सध्या सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणून ब्लॅकआउट केलेला आहे। जैसलमेर असो, त्यानंतर जम्मू काश्मीरचा भाग असो, या जम्मू काश्मीरमध्ये भारताचं एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते ऍक्टिव्ह केलेलं आहे। हे स्वतः जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आता या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। तर त्यामुळं पाकिस्तान एका हातामध्ये मैत्रीचा खंजीर ठेवतो, दुसऱ्या हाताने मैत्रीचा हात पुढे करतो। आता हे सगळं पाकिस्तानचं रडगाणं आहे। म्हणजे पाकिस्तानवरती विश्वास कसा ठेवायचा, हल्ला करतो त्याच वेळेस हल्ला करत असताना हवेमध्ये नागरी विमानं सोडतो, त्यामुळं भारताला पाकिस्तानवरती अटॅक करता येत नाही। त्यानंतर खोटे ड्रोन जे आहेत ज्याच्यामध्ये आर्म्स नाहीये, असे ड्रोन्स भारतावरती अटॅक केला जातो की भारताचा दारुगोळा नष्ट व्हावा म्हणून। त्यानंतर दुसऱ्या जो अटॅक करतो त्याच्यामध्ये शस्त्र आर्म्स वापरतो। तर त्यामुळे त्याला युद्धाचे काही नियम कायदे कुठलेही त्याला मान्य नाहीये आणि आता पाकिस्तानकडनं अशा पद्धतीने हल्ले जे होत आहेत त्याला आता आरपारची लढाई करून उत्तर देणं भारत सरकारकडनं अपेक्षित आहे। जर या सगळ्या संदर्भामध्ये हे हल्ले थांबले नाही पुढील तासाभरात तर याचे परिणाम हे युद्धात होतील आणि त्यानंतर हे युद्ध कोणताही देश थांबवू शकत नाही। कारण अमेरिकेने या सगळ्यामध्ये मध्यस्थी केल्याचं आपल्याला साधारणपणे पाहायला मिळतं। पाकिस्तानच्या सरकारने या ठिकाणी हातपाय जोडले अमेरिकेला आणि हे युद्ध थांबवण्याची विनंती केली आणि सांगितलं की यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला भारतावरती केला जाणार नाही। भारताने सांगितलं की हे ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये भारताला असं वाटलं की भविष्यामध्ये एक पाकिस्तान जो आहे आपल्यावरती कुठलाही दहशतवादी हल्ला करणार नाही, हे आपलं असं गृहीतक धरलं गेलं होतं। मात्र पाकिस्तानकडनं जर असे हल्ले होत असतील तर भारत याला 100% उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।
अगदी त्यामुळे आता अर्थातच भारताच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. अवघ्या 3 तासांमध्ये पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे. त्यामुळे अर्थातच पाकिस्तानच्या या कृतीमुळे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. 5 वाजता शस्त्रसंधी लागू करण्यात आली, मात्र अवघ्या 3च तासांमध्ये पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना सुद्धा पुढे येत आहेत आणि पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे. याच विषयी आपण अधिक बोलूया. शिवाजी आपल्यासोबत आहे. शिवाजी, आपण जसं म्हणतोय त्याप्रमाणे अर्थातच ज्या वेळेला ही शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा सुद्धा ज्या अनेक प्रतिक्रिया आल्या त्या याच सांगणाऱ्या होत्या की पाकिस्तानवरती विश्वास कसा ठेवायचा. भारत सरकारने सुद्धा जी भूमिका मांडली की जरी दहशतवादी कारवाई झाली तर त्याला सुद्धा आम्ही युद्ध समजू, याच्यावरनं सुद्धा पाकिस्तानविषयीचा जो अविश्वास आहे आजवरच्या सगळ्या अनुभवांवरनं तोच प्रकट होत होता आणि तो आता पाकिस्ताननं आपल्या या कृतीमधनं सार्थ सुद्धा ठरवलाय. अगदीच, म्हणजे पाकिस्तानचे सरकार काय वागतंय, तिथलं लष्कर काय वागतंय याच्याशी आपलं देणं घेणं नाहीये. कारण तिथलं सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आमच्याशी करार केलाय, तुम्ही मान्य केलंय, परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केलंय, तुमच्या शाहनवाज शरीफ सांगतायत की या सगळ्या संदर्भात त्यांनी अमेरिकेचं अभिनंदन केलंय आणि त्यानंतर तुम्ही भारतावरती अटॅक करता आणि याच्यामधून पाकिस्तानचा विश्वासघातकी जो चेहरा आहे तो समोर येतो. पाकिस्तान हा पाक नाही, तो नापाक आहे. त्यांचं शरीफ सरकार नाही तर ते ना शरीफ सरकार आहे. हे या सगळ्या कृतीमधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि पाकिस्तानला जर हे पुढच्या 1 तासामध्ये जर थांबलं गेलं नाही तर निश्चितपणे आता या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीने पाकिस्तानने अमेरिकेकडे विनंती केली होती, पाकिस्तान सरकारने अमेरिकेला हातपाय जोडले होते आणि त्यानंतर अमेरिकेने यापुढे दहशतवादी हल्ले करणार नाही या अटीनंतर दोन्ही देशांकडे या सगळ्याच्या संदर्भामध्ये शांततेची भूमिका घेतली होती आणि आशिया खंडामध्ये शांतता राहावी. कारण आशिया खंडामध्ये चीन आणि भारत हे मोठे देश आहेत. यांच्यामध्ये जर तणाव निर्माण झाला तर मोठा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या सगळ्या दृष्टिकोनातून भारताने देखील समजूतदारपणाची भूमिका घेतली होती. दहशतवादी हल्ले होत नसतील तर एक शांततेची भूमिका या ठिकाणी घेताना पाहायला मिळाली होती. मात्र भारत सरकारच्या या शांततेच्या भूमिकेचा कुठेतरी पाकिस्तानने गैर अर्थ घेतला की काय, असा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि आता पाकिस्तानला या सगळ्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडनं काय उत्तर दिलं जात आहे, भारताच्या डीजीएमओ कडनं काय ऍक्शन घेण्याचा निर्णय घेतला जातो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी शिवाजी, आपण म्हटलं त्याप्रमाणे आता इथं याही प्रश्नाचा आपण विचार करावा लागणार आहे आपल्याला की पाकिस्ताननं हा जो पवित्रा घेतलेला आहे त्याचे अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसे पडसाद उमटणार आहेत, कशा प्रतिक्रिया त्यावरनं येणार आहेत. कारण विशेषतः या सगळ्यामध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेने स्वतः या सगळ्यामध्ये मध्यस्थी केलेली होती आणि त्यानंतर सुद्धा पाकिस्तान जर का असं पवित्रा घेत असेल तर त्याचे अर्थातच वाईट अर्थ निघणार आहेत. जनरल पब्लिकचे पण अमेरिकेसाठी आज आजीवन क्षण आहे का लाईन घ्यायला घेतली माहिती म्हटलंय. हॅलो 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 शिवाजी, आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? बहुतेक प्रतिनिधी शिवाजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे. मात्र जसं शिवाजी या सगळ्या घटनेचं विश्लेषण करत होते, पाकिस्ताननं अवघ्या 3च तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे पाकिस्ताननं हा जो पवित्रा घेतलेला आहे त्यानंतर याचे काय पडसाद उमटणार हे समजून घेणं सुद्धा या क्षणाला तितकंच महत्त्वाचं आहे आणि अर्थातच भारताच्याही उत्तराची आपल्याला या सगळ्यामध्ये प्रतीक्षा आहे. पुन्हा एकदा शिवाजी काळे यांच्याकडे जाऊयात. शिवाजी, आपण ज्याप्रमाणे बोलतोय की एकीकडे अमेरिकेनं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली. सगळ्यात आधी शस्त्रसंधी लागू होत असताना प्रतिक्रिया आली ती अमेरिकेची, डोनाल्ड ट्रम्प यांची, आणि त्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या दारात गेलेला अमेरिकेच्या दारात गेलेला पाकिस्तान जर का असा वागणार असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय मेसेज या सगळ्यामधनं जाणार आहे, कशा प्रतिक्रिया येताना आता दिसतील? अशी आहे, आता ना शरीफ सरकारवरती भरोशाचा विषय तर राहिला बाजूला, आता प्रश्न ट्रम्प यांच्या शब्दाचा देखील आहे. जो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो, ज्यांनी विनवण्या केल्या अमेरिकेकडे आणि अमेरिकेने भारताला सांगितलं की तुमच्या देशावरती कुठलाही हल्ला होणार नाही. तर आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर पाकिस्तानने सातत्यानं अशा पद्धतीने सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे आणि
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारतातील अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानला वरती विश्वास ठेवू नये. हो. आता जर प्रतिक्रिया आपण पाहिल्या अनेक लोकांच्या, त्यांचं देखील तेच म्हणणं आहे. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार भारत सरकारने पाकिस्तानने जर हल्ला केला तर निश्चितपणे उत्तर देण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. मात्र या सगळ्यांचे परिणाम एक आहे, अमेरिकेवरती भारताचा विश्वास राहणार नाही किंवा ट्रम्पचा पाकिस्तानवरती विश्वास राहणार नाही, असा देखील याचा अर्थ होतो. आणि आता पाकिस्तानने एकाच वेळेला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाला फसवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा विश्वासघात केलेला आहे. आणि याचा उत्तर जे आहे आता त्याचे परिणाम जे आहेत ते पाकिस्तानला भोगावे लागणार आहे. अगदी शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पाकिस्ताननं जी आगळीक केलेली आहे, आधी अर्थातच शस्त्रसंधी लागू झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं ही आगळीक केलेली आहे. मागच्या 2 दिवस सातत्यानं पाकिस्ताननं भारताच्या विविध भागांमध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते सगळे हल्ले निष्फळ ठरले आणि त्यानंतर आज जेव्हा शस्त्रसंधी लागू झाली तेव्हा पुन्हा एकदा पाकिस्ताननं त्याच पद्धतीनं विविध ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी, ही सगळी घटना बघता पाकिस्ताननं काही केलेल्या एका वेगळ्या स्ट्रॅटेजीचा हा सगळा भाग असू शकतो का? या दृष्टीनं सुद्धा याच्याकडे बघावं लागणार आहे का, की केवळ हा पाकिस्तानचा मूर्खपणा आहे? जगामध्ये आतापर्यंत जर आपण स्ट्रॅटर्जी पाहिल्या तर अशी वेगळी स्ट्रॅटर्जी कोणाची नसेल. अशा पद्धती ही स्ट्रॅटर्जी आहे. भारता आणि तिथल्या जनतेला काय दाखवून द्यायचं आहे पाकिस्तानला, अशा पद्धतीचा हा वेडेपणा पाकिस्तानकडनं झालेला आहे. त्याचं उत्तर जे आहे भारतीय सैन्याकडनं निश्चितपणे दिलं जाईल. मात्र पाकिस्तानवरती कोणताही देश आता विश्वास ठेवणार नाही हे यावरून स्पष्ट होत आहे. अगदी शिवाजी, आणि आपण जसा उल्लेख केला की आता भारताकडनं सुद्धा याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. मला वाटतं थोड्या वेळापूर्वी संरक्षण मंत्रालयाची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा समप करत असताना ठासून भारतानं हे सांगितलेलं होतं, जर का काही आगळीक झाली तर त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. वारंवार खरं तर अशा पद्धतीचा इशारा भारताकडनं दिला गेला, मात्र वारंवार पाकिस्तान केवळ या चुकाच करताना आपल्याला दिसलेलं. शिवाजी, आप चिकन